मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जुलैचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे एपिसोड कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, अभि रागातच त्याचा बॉल खेळत असतो. तेवढ्या वेळात जगन्नाथजी तिथे येतात. जगन्नाथजी म्हणू लागतात, काय झाले माझ्या अभिरला रुसायला रागवायला? काही झालं आहे का? माझ्यासोबत बोल ना. जर बोललास नाही तर मला कळणार कसं बरं तुला काय झालंय म्हणून. अबीर म्हणू लागतो, बाबा मला विचारल्याशिवाय तुमची ती कोण लागते, तुमची ती लाडकी लेक, तिला जाऊन विचारा ना तिला काय झालंय, तर अशी का वागते ती? मला तर आता स्कूलमध्ये जाणं तर बंद केलंय, बाहेर पण खेळायला जाऊ देत नाही, आणि आता तर काय माझा मोबाईल पण बघायचा बंद केलाय. नेमकं तिला काय वाटतंय आणि काय नाही काय माहिती, माझ्या पाठीमागे का लागली काय माहिती. त्यानंतर अभि रागातच बॉल फेकून देतो आणि सोफ्यावर बसतो. जगन्नाथजी म्हणू लागता, अरे हो ना अभीर, काय झाले काय माहिती, डोकं फिरल्यासारखंच करते ती. अरे तुझ्यासोबतच नाही ती माझ्यासोबत पण तशीच वागते. त्यावेळी अभीर म्हणू लागतो, काय बाबा तुमच्यासोबत पण तसंच का? तेवढ्या वेळामध्ये मग जगन्नाथजी म्हणू लागता, अभीर मला काय वाटतंय, तुझी आई जर ही तशी वागत असली ना, तू ओवीचा बाबा म्हणजे तुझा तो सुपर हिरो तुला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे ना फिरायला, मग जा त्याच्यासोबत मज्जा कर मस्त. त्यावेळी अभीर म्हणू लागतो, अहो बाबा मी एकटा कसा जाऊ त्यांच्यासोबत? आई जर आली ना तरच मी त्यांच्यासोबत जाणार आहे, नाहीतर आपण जाणारच नाही. त्यावेळी आता जगन्नाथजी म्हणू लागता, काय रे अभीर, सावली इतकी वेड्यासारखी करती तरीही तुला तिला सोबत घेऊन जायचं आहे का? ती जर तुझ्या सोबत आली ना, ती तुला तिथेही काही करू देणार नाही. अभीर इकडे नको जाऊ, अभीर तिकडे नको जाऊ, अभीर इथे नको बसू, अभीर असं नको करू. त्याच्यापेक्षा तिला घरीच राहू दे आणि तू जा ना तुझ्या सुपर हिरो सोबत. तेवढ्या वेळात मग जगन्नाथजी सांगू लागता, अरे तुला काय त्या गडावर जायचं होतं ना, काय तिथे मस्त पाऊस राहील, छान असं वातावरण राहील, छान असं एन्जॉय करायचं, छान असं खेळायचं. आणि मग त्यानंतर लगेच अभीर म्हणू लागतो, काय हो बाबा, ओवी पण येत असेल का तिकडे? त्यावेळी आता जगन्नाथजी म्हणू लागता, अरे तूच फक्त विचार करतोय, ओवी तर किती वेळापासून बॅग भरून रेडी असेल. त्यावेळी अभीर म्हणू लागतो, हो बाबा आता तर मला जायचंच आहे गडावर, किती भारी मजा येईल ना, आणि मला हिरवी पण गडावरची पिठलं भाकर मला खायचीच होती. त्यानंतर आता जगन्नाथजी म्हणू लागता, काय सावली नाही आली तरी तू एकटा जाणार आहे का? त्यावेळी अभीर म्हणू लागतो, हो मी आता सुपर हिरोसोबत एकटाच जाणार आहे. आणि मग त्यानंतर अभीर आनंदाने खूप नाचू लागतो आणि जगन्नाथजीची काठी घेऊनच नाचत नाचत तिकडे जातो. तर जगन्नाथजी म्हणू लागता, अरे बाबा तू नाच पण माझी काठी मला आणून दे, काय करायचं या अभीरचं मला तर कळतच नाही, असं म्हणतात जगन्नाथजी. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, सावली जेव्हा गुरुकुलमध्ये मुलांना शिकवत असते तेव्हा तिचा तो व्हिडिओ कुणीतरी काढून घेतला आणि इकडं भैरवी तिच्यासोबत असणारा पीए आणि त्या राजकुमारला दाखवला. राजकुमारचा तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो, तो चक्क रडायला लागतो, काय ही सावली जिवंत आहे? त्या व्हिडिओला पुढे मागे घेऊ तो बघत असतो, त्याचा विश्वास बसत नसतो, खरंच ही सावली जिवंत आहे? मग 8 वर्षी ही कुठे होती? ती मेली याच भरमामध्ये मी राहिलो आणि मी लक्ष देखील दिलं नाही. त्यानंतर राजकुमारला प्रत्येक गोष्टी आठवू लागतात आणि तो स्वतःला दोष देत बनू लागतो, राजकुमार आता बोंबलत बसा, ती सावली जिवंत आहे. तेवढ्या वेळामध्ये आता भैरवी म्हणू लागते, अरे तू त्याच भरमामध्ये राहिलास ना की ती सावली मेली आहे, तिचा त्या जगामध्ये कुणीच नाही, काहीच करू शकत नाही, आता सगळं काही माझंच आहे. पण तसं काही झालेलं नाही आहे, ती सावली जिवंत आहे. त्यानंतर राजकुमार म्हणू लागतो, आता तो खंड्या कुठे आहे? त्यानंतर भैरवीच्या पियेलाच तो रागवतो, म्हणू लागतो, हा तुमचा पिये कसला आहे, काही कामधंदा करतोय की नाही, का फक्त इकडे तिकडेच करतोय? तेवढ्या वेळात भैरवी म्हणू लागते, राजकुमार खाली आवाजात बोलायचं आणि माझ्या पियेला तर काही बोलायचंच नाही. तेवढ्या वेळात तो म्हणू लागतो, मी ट्राय करतोय बट त्या खंड्याचा फोन स्विच ऑफ येतोय, उद्यापर्यंत त्याचं लोकेशन आपल्याला कळून जाईल. राजकुमारच्या एक एक गोष्टी लक्षात येतात, म्हणजे स्वरच सावली त्या गुरुकुलचं नाव आहे. सावली तर आत्ताच तिथे आली असेल, पण मग ती 8 वर्षे होती कुठे? आणि म्हणजे ओवी त्या गुरुकुलमध्ये जायची आणि सावली तिला गाणं शिकवायची, म्हणजे सारंग ओवीला सोडवायला जायचा आणि त्या दोघांची भेट देखील झाली असेल, ते दोघंजण बोलले देखील असतील. आपण आता बसा बोंबलत, माझ्याकडून कसं दुर्लक्ष झालं आणि कसं नाही मला कळालंच नाही आहे. राजकुमार स्वतःला खूप दोष देत असतो. तर भैरवी म्हणू लागते, म्हणजे ती ओवी कुणाची आहे? त्यावेळी आता राजकुमार सांगू लागतो, तू ओवी सारंगचीच मुलगी आहे, पण ते काही महत्त्वाचं नाही आहे आता. नंतर आता राजकुमारकडे एकच ऑप्शन असतो, तो खंड्या कुठे आहे?
त्या खंड्याला एकदा मी शोधून काढलं ना की सावलीचं मूल जिवंत आहे की नाही, मग मला ते कळून जाईल. एकदा तो खंड्या माझ्या हातात आला ना, त्याची मान मी कशी पोपटासारखी पकडतो आणि मग तो कसं सगळं काही पोपटासारखं बोलू लागतो ना, मग आपल्याला सगळी काही माहिती मिळून जाईल. त्यानंतर आता भैरवी खूप चिडते, म्हणू लागते राजकुमार, आणि तिचं त्या पियेला सांगते आकाश पातळ एक करा, पण तो खंडा मला माझ्यासमोर हवा आहे. त्या सावलीचं काय करायचं, तिला कुठून शोधून काढायचं ते मी बघते. त्यानंतर आता राजकुमार म्हणू लागतो की भैरवीजी, तुम्ही त्या सावलीला कुठून शोधून काढणार आहे? ते गुरुकुल तर मी बंद पाडलं आहे. आता गेली असेल कुठेतरी पळून, एखाद्या बिळामध्ये बसली असेल लपून. त्या वेळात भैरवीजी म्हणू लागते, ती सावली काय चीज आहे आणि ती कुठपर्यंत पळू शकते ना, हे मला चांगलंच माहिती आहे. ती जर आता पाताळात जर लपून बसली असेल ना, तर तिची मी अशी नस दाबणार आहे की ती एकदमच त्या बिळातून बाहेर येईल. आणि मग त्यानंतर भैरवी सावली सावली म्हणून हसू लागते. दुसरीकडे तिलोत्तमाने मोनिका आणि अमृताला तिच्या रूममध्ये बोलवलेलं असतं. मोनिका म्हणू लागते, काय गं अमृता, आणि आपल्याला कशासाठी बोलवलं आहे आईंनी? त्यावेळी अमृता इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, तर मोनिका म्हणू लागते, नक्कीच तो काहीतरी कांड करून ठेवला असेल, त्यामुळेच आईने आपल्याला बोलवलं असेल. त्यावेळी अमृता खूप घाबरलेली असते, म्हणू लागते, मोनिका तुझ्या पाया पडते, पण तू प्लीज शांत बस बरं आता. तितक्या वेळात तिलोत्तमा येते. मोनिका आणि अमृता म्हणू लागते, अहो आई, आम्हाला कशासाठी बोलवलं आहे इकडे? तिलोत्तमा म्हणू लागते, काय तुम्हाला माहिती नाही कशासाठी बोलवलं आहे? इतकं सगळं घडलंय तरीही तुम्हाला अजिबात माहिती नाही? त्या व्यक्तीचं नाव मला माझ्या घरामध्ये घेतलेलं देखील चालत नाही. त्या व्यक्तीचं नाव तुम्ही तुमच्या तोंडून कसं घेणार? ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की ती या जगामध्ये होती, ती कुठेच गेलेली नाही आणि ती इथेच होती. त्यानंतर आता मोनिका आणि अमृता, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच भीती असते. तर तितक्या वेळामध्ये लगेच तिलोत्तमा म्हणू लागते, असा चेहरा करून दाखवायची काहीच गरज नाही. जे काही खरं आहे ते सांगा, आणि माझ्यापासून लपून तर काही ठेवायचंच नाही. ती सावली ना परत आली आहे, सावळी मेंदळे परत आली. सगळ्या सोशल मीडियावर न्यूज चालू आहे. आणि काय, हे ऐकून तुम्हाला धक्का नाही बसला? कसा बसणार ना, तुम्हाला ऑलरेडी माहीतच होतं की ती सावली जिवंत आहे. तेवढ्या वेळात मोनिका शांत बसते, पण अमृता म्हणू लागते, नाही आई, तुम्ही असं अचानक विचारलंय ना, म्हणून आम्ही थोडंसं अस्वस्थ आहोत. तेवढ्या वेळामध्ये तिलोत्तमा म्हणू लागते, अमृता खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तर अमृता खाली मान घालून शांत उभी राहते. तेवढ्या वेळामध्ये मग तिलोत्तमा म्हणू लागते, पण हे सगळं कुणामुळं घडलंय? फक्त आणि फक्त त्या भैरवीमुळेच घडलं आहे. नंतर ती मोनिका नाटक करतच म्हणू लागते, काय आई, तुम्ही त्या न्यूजबद्दल बोलताय का? अहो जस्ट मी आत्ताच ती न्यूज बघितली म्हणून मी काही रिॲक्ट झाले नाही बरं का. त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणू लागते, अमृता मला खरं खरंच सांग, तू ओवीला तिथे गाणं शिकण्यासाठी घेऊन जायची आणि सावलीच आपल्या ओवीला गाणं शिकवायची, हे तुला माहिती होतं ना? अमृता म्हणू लागते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. भले मी ओवीला त्या गुरुकुलमध्ये गाणं शिकवायला घेऊन जायची, मी तिचा टाईम झाला की तिला घेऊन यायची आणि तिच्या टायमिंगला मी तिला सोडायला जायची, पण त्या गुरुकुलमध्ये मी कधी पाऊल देखील ठेवला नाही आई. मला खरंच या सगळ्याबद्दल माहिती नव्हतं. मोनिका म्हणू लागते, अहो आई, यांचं असू द्या काही पण मला मात्र याच्यामधलं काहीच माहिती नाही बरं का. कधी त्या सावलीला भेटले वगैरे पण नाही, मी तिला बघितलेलं पण नाही बरं का आई. पण मला सांगा आई, तुम्ही भेटलात का तिला कधी? तिलोत्तमाला शॉक बसतो. तिलोत्तमा म्हणू लागते, मोनिका तू काय बोलते, तुझं तुला तरी कळते का? आणि त्या मुलीला मी कशाला भेटू? मला तिचं तोंड देखील बघायचं नाही आहे. त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणू लागते, अमृता, खरं तू सावलीला भेटली नाही का? त्यानंतर अमृता म्हणू लागते, नाही हो आई, मी तुमच्यासोबत का खोटं बोलेल? मग तिलोत्तमा म्हणू लागते, आता तुला भेटावं लागेल. अमृता म्हणू लागते, आई का आणि कशासाठी बरं? पण अमृताला तिलोत्तमा सांगू लागते, का आणि कशासाठी भेटायचं ना, हे मी तुला नंतर सगळं समजून सांगते. नंतर तिलोत्तमा खूप चिडते आणि म्हणू लागते, त्या मुलीची काळी सावलीनं परत माझ्या घरावर पडता कामा नये. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, कसा तरी प्रयत्न करून ती भैरवी जगन्नाथजीच्या घरी जाते आणि खूप मोठा राडा करू लागते. म्हणू लागते, सावली कुठे लपून बसले ना, तू बाहेर ये बरं का, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. जगन्नाथजी म्हणू लागतात, माझी मुलगी काय तुझ्यासारखी कुठे लपून बसणार नाही, ती शांत बसते ना, तर तिच्यावर माझे संस्कार आहेत. भैरवी म्हणू लागते, काय, आणि हे असे लपून बसायचे तुझे संस्कार आहेत का? भैरवी मग सावलीला आवाज देऊ लागते, अगं सावली, जिथे कुठे बसलेली आहेस ना लपून, तिथून लवकरात लवकर बाहेर ये. सावली जेव्हा भैरवीला माई म्हणून आवाज देते आणि बाहेर येते ना, तेव्हा सगळ्यांना खूप मोठा शॉकच लागतो. मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.